ऐका ना, उन्हाळा आला की सर्वांनाच काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. कोकम सरबत, लिंबू सरबत हे काय झटकन तयार होतं, पण कैरीचं पाणी बनवायला थोडा वेळ लागतो. तर आज ह्याचं पल्प कसं बनवायचं ते आई बनवणार आहे. तर चला बघूया. कैऱ्या आपण छान धुवून घेतल्यात. आता आपण ह्याच्या साली काढून तर आई घेऊ. कैरीच्या साली काढते, तोपर्यंत मी गूळ चिरून घेते. एका भांड्यामध्ये ह्याला 2-3 आता हे थंड झाले. आपण आता ह्याचा गर काढून घेऊ. आपला आता आंब्याचा पल्प काढून झालेला. आता ह्याच्यामध्ये आपण गुळ मिक्स करू. चिमूटभर मीठ, वेलची पूड, थोडंसं केजून घेऊ. आता हा आंब्याचा पल्प आपला तयार झालेला आहे. 1 चमचा कैरीचं पल्प घालून आणि उरलेलं पाणी घालून तयार आहे आपलं कैरीचं पल्प. वा, असं जर स्टोअर करून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 6 महिने टिकेल आणि जर बाहेर ठेवलं तर ते 8